थोडं रे भाडव्या नालायक साड्या हा ऐका ना मामाजी. बेकूफ कुठला कोण रे असला मी त्यावेळेसच ओळखलो याला कोण आहे तो हा ऐका ना ते काय ते? पाहुणा होता. अरे मी तुला चांगलं समजत होतो आतापर्यंत हा मामाजी असं काही झालेलं तू तुझी बॅग भर आणि निघून जायचं माझ्यापासून माझ्या घरात राहायचं नाही येतो अहो, असं नका करू, मी पाया नाही पडते नाही तुमच्या. नाही 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 जमणार नाही मी माझ्या मुलाला फोन करून सांगतो अहो, नका नका त्यांना नाही call नाही करू नाही नका जमणार सांगू. नाही जमणार मी ते पहिल्यांदाच मी ओळखलं होतं त्या माणसाला की हे कोण आहे तुझं हा तू हे चाळे करते का अहो, फोन थांब, नका करू थांब. ऐका ना. थांब, नका थांब, त्यांना थांब. त्यांना फोन नका करू. मी फोन करतो म्हणजे करतो दम नका त्यांना फोन नका करू ना. एवढी वेळेस माफ करा फक्त मला. अरे मी तुला लई चांगलं समजलं होतं काय सांगू तुला आता मामाजी मी काही चुकी नाही केली. ऐका तू तुम्ही. तुझी बॅग भरायचं निघून जायचं इथं राहायचं नाही माझ्यापाशी नाही तर मी फोन करून सांगतो माझ्या भैयाला नका ऐका ना. तू आणि इकडे फोन माझा त्यांना फोन दे माझा फोन दे मी काय म्हणते माझा मी- फोन दे ऐका ना, अगोदर 1 महिन्यासाठी ना मी जाऊन राहते माझ्या माहेरी, पण तुम्ही त्यांना कॉल करून नका सांगू. नाही मी सांगणार आहे कॉल करून त्यांनी थांबतो थोडं ऐका ना मामाजी नका करू ना त्यांना कॉल. तुम्ही समजून घ्या फक्त एवढी वेळेस. मी आता नाही करणार इथून. पुन्हा नाही चूक होणार ना नाही हा? नाही नाही करणार. बर मला चूक कळेल मी पहिले त्याला फोन करतो मग पण हा चालतंय. हा, एवढं हा. वेळेस माफ करा. एवढी बार माफ करतो तुला आता पुन्हा टेन्शन माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको तुला सांगतो मी आता अरे देवा, ह्या चेताचं तर आता काय होईल देव जाणे. पण बरं झालं मी वाचले. माझ्या सासऱ्याने जर मला आज माफ नसतं केलं ना तर मी आज कुठलीच राहिली नसती. माझा संसार उद्ध्वस्त झाला असता. जाऊ दे बाई, ही असली कुटाने करत बसण्यापेक्षा ना आपल्या नवऱ्याला धरून बसलेलं बरे. वाचले मी आज. माझा संसार तरी वाचून राहिला. नको आता इथून पुढे असं काहीच करणार नाही मी. ह्या चेताला ना ब्लॉक करून टाकते. ह्याला बोलणार पण नाही आता मी. उगाच ना ह्याच्यामुळे ना माझा नवरा माझ्या हातातून जाईल. सगळंच होईल. जाऊ दे बाई, घरी जाते आणि माझ्या नवऱ्यासोबत मस्त चांगलं आयुष्य काढते.